जय श्रीराम. ध्यायो दाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्काडून सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदित्यं ददतमुर्जटामण्डलं रामचंद्रम. प्रभू श्रीराम ज्यांच्या चेहऱ्यावरती शांत संयम शीतल अशी कांती पसरलेली आहे, ज्यांचा चेहरा तेजोमय आहे, ज्यांच्या उजव्या हातामध्ये धनुष्य आणि एका हातामध्ये भगवा ध्वज धारी आहे, ज्यांनी पीतांबर वस्त्र परिधान केलेले आहे, अशा महाशक्तिशाली, महापराक्रमी, महातेजस्वी प्रभू श्रीरामांना मी शतशः वंदन करतो. आज जगात आणि देशात सर्व राम भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. त्यांना फक्त आस आहे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम जन्मभूमीमध्ये श्रीरामाची राम मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. 22 जानेवारी 2024ला घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे आणि सर्व राम भक्तांमध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आहे. 500 वर्षाचा वनवास संपून श्रीराम परत आपल्या राम जन्मभूमीमध्ये विराजमान होणार आहे. पण श्रीरामांना 500 वर्ष का संघर्ष करावा लागला, का वनवास सहन करावा लागला, आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि आपल्या पुढील पिढीलाही ते सांगणार आहोत. तर चला तर मग ते जाणून घेऊया. नमस्कार, मी विनायक रामराव डक आपलं माझ्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर अँड मोर विथ पूजा अँड विनायक मध्ये सहर्ष स्वागत करतो. असं म्हणलं जातं की आजची अयोध्या म्हणजे त्यावेळेसच्या अवधमध्ये प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. प्रभू श्रीरामाच्या जन्मानंतर ते तिथे लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी तिथे राम राज्य प्रस्थापित केलं. त्यांच्यानंतर त्यांचा पुत्र कुश याने श्रीरामाचं मंदिर उभं केलं आणि सर्व राम भक्तांना ती पर्वणी ठरली. त्यानंतर बऱ्याच पिढ्यांनी ते राम मंदिर जतन केलं. असं म्हणलं जातं की 5व्या शतकामध्ये उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि ते मंदिर सर्व राम भक्तांना खुलं केलं. सुमारे 1500 वर्ष तिथे राम नवमीला रथ यात्रा चालवायची असायची आणि सर्व जण राम भक्तीमध्ये राम तल्लीन झाले होते. जसं 1526 मध्ये मुघल हे भारतावर चालून आले. 1528 मध्ये बाबर यांनी आपल्या सरसेनापती मीर बाकी याला आदेश दिला की राम मंदिर तिथं पाडून तिथं मस्जिद उभी करावी. त्याच्या आदेशानुसार राम मंदिर पाडण्यात आलं आणि तिथं मस्जिद उभी केली झाली. त्यानंतर सुमारे 300 वर्ष मुघलांच्या शासनामध्ये हिंदू हे पारतंत्र्यात होते आणि त्यामुळे तिथे मंदिर हटवलं गेलं. पण मुघलांनी श्रीरामाचं मंदिर आणि मूर्ती हटवली, पण हिंदू लोकांच्या हृदयामधून ते त्यांना हटवू शकले नाही. राम त्यांनी कायम अंतःकरणात ठेवला आणि 18व्या शतकामध्ये ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य आलं 1854 मध्ये हिंदूंनी मागणी केली की आम्हाला आमची जन्मभूमी वापस द्यावी आणि आम्हाला तिथं मंदिर उभारण्याचं परमिशन द्यावी. पण तिथे हिंदू आणि मुसलमानमध्ये दंगली झाल्या आणि इंग्रजांनी 1859 मध्ये त्या जागेवरती कुंपण उभं केलं आणि हिंदू लोकांना मंदिर प्रांगणात तर मुसलमानांना विवादित जागेमध्ये पूजा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1949 मध्ये मोठी घटना घडली. तिथं विवादित जागेमध्ये हिंदूंच्या मूर्त्या सापडल्या आणि हिंदूंनी दावा केला की ही जागा आमची आहे आणि आम्हाला तिथे राम मंदिर उभं करण्यात यावं. तर मुसलमानांनी दावा केला की त्यांनी मूर्त्या रात्री चोरून आणून इथे ठेवलेल्या आहेत. त्यावेळेस सरकार पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर प्रदेश सरकार यांनी आदेश दिले की मूर्ती हटवण्यात याव्या. पण त्यावेळेचे जिल्हाधिकारी के नायर यांनी ती गोष्ट करण्यासाठी समर्थ दाखवली, कारण तिथे हिंदू आणि मुस्लिमच्या दंगली उठतील आणि जातीय तेढ निर्माण होईल. त्यामुळे त्या जागेला बंदी करण्यात आली. 1950 मध्ये श्रीराम जन्मस्थान यांनी मागणी केली की आम्हाला तिथं पूजा करू द्यावी आणि आम्हाला तिथं मूर्ती स्थापन करू द्यावी. आणि 1959 मध्ये निर्मोही आखाड्याने परत मागणी केली की आम्हाला त्या जागेचा ताबा देऊन तिथं राम मंदिर उभं करण्याची परवानगी द्यावी. तर 1961 मध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने अशी मागणी केली की बाबर हा सुन्नी मुसलमान असल्यामुळे आम्हाला तिथे मस्जिद उभारण्याची परवानगी द्यावी आणि त्या जमिनीचा ताबा द्यावा. 1986 ला फैजाबाद
कोर्टाने निकाल दिला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने लागला आणि हिंदूंना तिथं पूजा करण्यासाठी आणि विवादित जागेवरचं कुलूप उघडण्यासाठी आदेश दिले. त्यावेळेस सरकार राजीव गांधी हे देखील त्यास अनुकूल होते. 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेने अख्ख्या देशामध्ये राम मंदिर उभारणीचं जनजागृती आंदोलन केलं. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्यात आली आणि 1992 मध्ये सर्वात मोठी ऐतिहासिक घटना घडली. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेच्या कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडून टाकली आणि देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. दंगली उसळल्या आणि हजारो लोकांचे प्राण गेले. त्यामुळे ते पुन्हा एकदा ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं. उच्च न्यायालयाने 2010 मध्ये निर्णय दिला की तिन्ही पक्षकारांना समान जमीन वाटप करून येतील. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला जन्मस्थान यांना समान जमीन वाटप करण्यात आली. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाला स्थगिती आली. 2017 मध्ये त्या निर्णयावरती बाहेर तोडगा काढावा अशी न्यायालयाने तिन्ही पक्षकारांना निर्देश दिले. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करून एक मध्यस्थी पॅनल उभा केला आणि त्यांना न्यायालयाबाहेर तोडगा काढायला सांगितला. पण मध्यस्थी पॅनलने देखील त्यावरती तटस्थ राहून आपली भूमिका कोणत्याही पक्षाच्या बाजूने दिली नाही. त्यानंतर 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने ही सुनावणी चालू झाली. 40 दिवसाच्या सुनावणीनंतर नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की विवादित जागा ही संपूर्ण श्रीराम जन्मभूमींना देण्यात येईल आणि तिथं रामाचं भव्य मंदिर उभारण्याची परवानगी दिली आणि राम मंदिराचा मार्ग खुला झाला. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पाडण्यात आला आणि 2023 मध्ये श्रीरामाचं मंदिर तिथं पूर्णपणे निर्माण करण्यात आलं. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या थाटामाटात श्रीराम मंदिर पूर्ण होऊन श्रीरामाची मूर्ती तिथं प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि राम मूर्तीरूपी सर्वांना राम भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तिथं विराजमान होणार आहेत आणि सर्व देशमध्ये सर्व जगामध्ये राम भक्त त्या दिवशी दिवाळी साजरी करणार आहेत आणि सर्वजण राम भक्तीमध्ये तल्लीन होणार आहेत. अशा या प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी मी सतशा नमन करतो. जय श्रीराम.